नमस्कार मित्र. तुमची एखादी जमीन आहे आणि त्याच्यावर मनपानी समजा आरक्षण टाकलं असेल, MRTP कायद्याच्या अंतर्गत आरक्षण टाकलं असेल, तर बरीच लोक काय करतात, थेट कोर्टात जातात. पण तिथे चूक होते. थेट कोर्टात जायचं नाही, आधी काही कंप्लायन्सेस आहेत. MRTP कायद्याच्या अंतर्गत जर तुमच्या जमिनीवर शाळेसाठी आरक्षण टाकलं असेल, प्लेग्राऊंडसाठी आरक्षण टाकलं असेल, एखाद्या शासकीय इमारतीसाठी किंवा फॅसिलिटीसाठी टाकलं असेल, तर त्या केसमध्ये हे आरक्षण व्हॅकेट करता येतं. आरक्षण टाकल्यापासून 10 वर्षाचा कालावधी गेला असेल तर तुम्ही आरक्षण व्हॅकेट करू शकता, रिमूव्ह करू शकता, पण थेट कोर्टात जाता येत नाही. त्याच्यासाठी आधी कंप्लायन्सेस आहेत. MRTP कायद्यामध्ये ज्या कंप्लायन्सेस दिल्या आहेत ते कंप्लायन्सेस आधी करा, नोटीस पाठवा, मनपाला लीगल नोटीस पाठवून परचेज करण्यासाठी या नोटीसमध्ये रिक्वेस्ट करायचं. त्याच्यानंतर जर मनपा किंवा स्थानिक प्रशासन जर परचेज करत नसेल तर मग MRTP कायद्याप्रमाणे तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता, रीट पिटिशन मूव्ह करू शकता आणि जे तुमच्या जमिनीवर आरक्षण पडलेलं आहे ते रिमूव्ह करू शकता. त्याच्यामुळे ज्याच्या कोणाच्या जमिनीवर आरक्षण पडलं आहे ते रिमूव्ह करायचं असेल तर फक्त 10 वर्ष झालं म्हणून रिमूव्ह करतो असं समजू नका. त्याच्या आधीचे जे कंप्लायन्सेस आहेत ते आधी व्यवस्थित करा, मगच कोर्टात जा, तर आरक्षण काढलं जाईल, रिमूव्ह केलं जाईल. अदरवाईज पिटिशन डिसमिस होते. बरीच लोक ही कंप्लायन्सेस करत नाही. त्याच्यामुळे चांगला वकील बघा, कंप्लायन्सेस करा, मगच तुम्ही हायकोर्टात जा आणि तुमचं आरक्षण रिमूव्ह करा. बाय.